आतापर्यंतची सगळ्यात ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आता जर पाहायला गेलं तर परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचं स्पष्ट बहुमत होताना दिसतंय. नेमकं कशा पद्धतीचं हे बहुमत असणार आहे, आपल्यासोबत जाणकार पत्रकार आहेत दीपरत्न निलंगेकर. सर, मला सांगा, स्पष्ट बहुमताकडे वाटचाल चालू आहे? स्पष्ट बहुमताकडे वाटचाल चालू आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. 34 हा आकडा काँग्रेसनं गाठलेला आहे आणि अजून 1-2 प्रभाग चे निकाल बाकी आहेत. 34 मध्ये 4 वंचितचे नगरसेवक झालेले आहेत, 30 काँग्रेसचे नगरसेवक झालेले आहेत. आणि त्या तुलनेत जर दुसरं भारतीय जनता पार्टीची आकडेवारी पाहायची झाली तर आतापर्यंत जे निकाल हाती आलेले आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टी 24 पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे स्पष्ट बहुमताच्या दिशेनं काँग्रेस पार्टीने या ठिकाणी वाटचाल सुरू केली म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर जर या निवडणुकीचा कुठला ठरलेला असेल तर अमित विलासराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने वंचित सोबत आघाडी केली, केवळ आघाडीच केलेली नाही तर ते मतं कसे आपणा पक्षाकडे डायव्हर्ट करता येतील आणि वंचितचे उमेदवार कसे विजयी होतील याकडे त्यांनी व्यूहरचना करून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लक्ष दिल्याचं दिसून येत आहे. कारण 4 वंचितचे नगरसेवक, लातूरच्या इतिहासामध्ये वंचितनं खातं खोडलं आणि ते 4नं. आणि स्ट्राईक रेट जर बघितला तर वंचितचे एकूण 5 उमेदवार या ठिकाणी काँग्रेसनं वंचितच्या खात्यामध्ये दिलेले होते. या 5 पैकी 4 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत. याचाच अर्थ वंचितचा जर स्ट्राईक रेट बघायचा झाला तर 90% अधिकचा स्ट्राईक रेट वंचितचा लातूर शहरामध्ये राहिलेला आहे. आणि ज्या ठिकाणी पूर्व भागातील जर या ठिकाणी उमेदवार काँग्रेसचे पाहायचे झाले तर वंचितचे उमेदवार तर विजयी झालेच, त्या ठिकाणी काँग्रेसचे देखील सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झालेले. म्हणजे वंचितचा जादू जर पूर्व भागात चालला असं म्हटलं तर या ठिकाणी ते काय वावगं ठरणार नाही. आणि लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्तेकडे जी वाटचाल चालू आहे ही वंचितला हातात हात घेऊन सत्तेकडे वाटचाल चालू आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. काँग्रेसचा नाराच होता की लातूरसाठी वंचित, आणि हा नारा जो काही काँग्रेसने दिला तो नारा या ठिकाणी सत्यात उतरताना दिसत आहे. निश्चित स्वरूपात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढाई होणार होती अशी पहिल्यांदा प्रतिक्रिया येत होती. मात्र राष्ट्रवादीनं मध्ये एंट्री केल्याच्या नंतर त्रिशंकू लढाई होण्याची चिन्ह निर्माण झाली होती. पण आता जर पाहायला गेलं निकाल हाती येत आहेत, धक्कादायक आहे राष्ट्रवादीसाठी. आतापर्यंत एकही सीट राष्ट्रवादीची आलेली नाही. काय सांगाल, त्रिशंकू लढाई होणार होती मात्र ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढाई झाली. खऱ्या अर्थाने त्रिशंकू लढाईचं चित्र उभा केलं गेलं होतं पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये आपण बघितलं. पण तसं काही चित्र झालं नाही. काँग्रेस विरुद्ध भाजप, काँग्रेस वंचित विरुद्ध भाजप असंच या ठिकाणी चित्र राहिले. आणि राष्ट्रवादीची 1 जागा येण्याची शक्यता आहे, ती प्रभाग 5 मधून आणि प्रभाग 9 मधनं. राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या 2 ठिकाणी 1 जागा येण्याची त्या ठिकाणी आघाडी आहे. या 2 ठिकाणी मी आणखीन अपडेट दिली, दीपरत्नजीने जी आकडेवारी दिली त्याच्यामध्ये माझ्याकडं स्पष्ट बहुमताचा आकडा काँग्रेसचा आलेला आहे. याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. काँग्रेस 36, वंचित आघाडी 4, हे दोन्ही मिळून 40 जागा म्हणजे स्पष्ट बहुमत या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मिळाल्याचं दिसतंय. आणि भाजप 24 जागावर या ठिकाणी निवडून येतानाचं दिसतंय. लातूरचं हित काँग्रेस आणि वंचित हा जो नारा दिला गेला होता त्या नाऱ्याला प्रतिसाद लातूरच्या नागरिकांनी दिल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत आता या ठिकाणी मिळायचं जवळपास निश्चित झालेलं आहे. फक्त अधिकृत घोषणा याची होणं या ठिकाणी बाकी आहे. निश्चित स्वरूपात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं जवळपास निश्चित झालंय, अधिकृत घोषणा बाकी आहे. याचा अर्थ असा आहे की लातूर शहरामध्ये, लातूर महानगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा फडकणार हे शिक्कामोर्तब झालंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.